अखेर ठाकरेंची शिवसेना मनसेच्या युतीची राज ठाकरेंकडून घोषणा। महाराष्ट्र हितासाठी एकत्र आलो, मुंबईचा महापौर मराठीच होणार, व्यक्त केला निर्धार। कोणत्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, महाराष्ट्राचं मराठी माणसांचं हित आम्ही पाहतो, राज ठाकरेंनी ठणकावून सांगितलं। मुंबईत दोघा बंधूंच्या युतीची घोषणा। राज्यभरात दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांचा एकच उत्साह। ठाकरे बंधू एकत्र आल्यानं बूट चोरांच्या पोटात भीतीचा गोळा। बूट चाटण्याची सध्या रंगीत तालीम सुरू, राऊतांचा शिंदेंवर निशाणा। ठाकरेंकडे विकासाचा मुद्दा नाही, विकासाच्या मुद्द्यावर जनता मतदान करेल, चंद्रशेखर बावनकुळेंनी व्यक्त केला विश्वास। मनसे ठाकरे गटाच्या युतीनं फरक पडत नाही, महाराष्ट्र हितासाठी नव्हे तर स्वहितासाठी ठाकरे बंधू एकत्र, शिंदेंच्या शिवसेना नेत्यांची टीका। महायुतीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला अखेर ठरला, शिंदे चव्हाणांमध्ये पहाटे 4 पर्यंत मॅरेथॉन बैठक। येत्या 2 दिवसात स्थानिक पातळीवर चर्चेनंतर अंतिम निर्णय होणार। पक्ष नेतृत्वावर टीका करणाऱ्या मुनगंटीवारांनी घेतली फडणवीसांची भेट। वर्षा निवासस्थानी दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा, शेतकऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात चर्चा केल्याची मुनगंटीवारांची माहिती। पहिल्याच दिवशी 4000 अर्जांचं वितरण, मुंबईत सर्वाधिक अर्ज एम पश्चिम, के पूर्व आणि एन वॉर्डमधून। पालकमंत्र्यांच्या दबावाला बळी पडणार नाही, भाजप आमदार संजय केनेकरांचा इशारा, शिरसाटांच्या वक्तव्याचा घेतला समाचार। मुंबई पोलिसांची अब्रू वेशीवर, पोलिसांनाच तरुणीची छेड काढल्याचा आरोप, मुंबईच्या ताडदेव भागातील व्हिडिओ व्हायरल। भारतात परत येणार की नाही, विजय मल्ल्याला भूमिका स्पष्ट करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश। भटक्या श्वानांना खाद्य देण्यापासून रोखणं गैर नाही, पुण्यातील एका प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाचा निर्वाळा। हिंगोलीच्या कळमनुरीत उसाच्या शेतात 8 फुटांची मगर, ऊसतोड मजुरांना उसाच्या फड्यात मगर दिसली, वन विभागानं मगरीला घेतलं ताब्यात। राज्यातील शाळांचं जिओ टॅगिंग अपूर्ण, कार्यवाहीसाठी 10 दिवसांची शाळांना मुदत। शिक्षकांनी अध्यापनाच्या वेळेत व्हॉट्सअपचा वापर टाळावा, प्राथमिक शिक्षक समितीचं शिक्षकांना आवाहन। अयोध्येतील राम मंदिरात आणखी एका मूर्तीची स्थापना होणार, रत्नजडीत राम मूर्तीची स्थापना करण्यात येणार, मूर्तीची अंदाजित किंमत 25 ते 30 कोटी।